हाय, आज काही नाही सांगणार, पण एक कविता सादर करणार आहे. माझीच आहे, हल्लीच लिहिली आहे. कवितेचं नाव आहे विचारणा. बघ तुला कशी वाटते. आता अंतरी उरल्या आहेत फक्त तुझ्या आठवणी आणि तुझे आभास. आता अंतरी उरल्या आहेत फक्त तुझ्या आठवणी आणि तुझे आभास. मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तूच भरून उरलीस आणि तुझे भास घरभर फिरत असतात. मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तूच भरून उरली आहेस आणि तुझे भास घरभर फिरत असतात. वाटत राहतं तू असतीस तर हे आणि तू असतीस तर ते. वाटत राहतं तू असतीस तर हे आणि तू असतीस तर ते. पण तू नाहीसच याची जाणीव होते वेळोवेळी विस्कटलेलं घर बघून. पण तू नाहीसच याची जाणीव होते वेळोवेळी विस्कटलेलं घर बघून. पूर्वी तू मला फार ओरडायचीस या पसाऱ्याला बघून. पूर्वी तुम्हाला फार ओरडायचीच या पसाऱ्याला बघून. पण तेव्हा नाही ऐकलं कधी तुझं. पण आता तुझ्या आठवणीत ना मी सारं घर आवरून ठेवतो बघ. खरं तर यातही माझा स्वार्थच आहे. मी घर आवरायला घेतलं ना, घरातल्या प्रत्येक वस्तूच तू मला भेटतेस. की घरातल्या प्रत्येक वस्तू तू मला भेटतेस. काय काय जपून ठेवलंयस ग. तू मला घेतलेला तो शर्ट जो मला आवडला नाही. मी तुला दिलेली चाफ्याची फुलं. तू मला दिलेला पहिला पिवळा गुलाब. आणि त्या कुल्फीच्या स्टिक्स. सर्दी झाली होती तरी तुझ्या हट्टामुळे घेतलेली ती कुल्फी, त्याच्या स्टिक्स. गिझरचं बिल, वाणसामानाची यादी, माझ्या सॉक्स मधल्या जोडीचा एक सॉक्स, त्याचा जोडीदार पुन्हा भेटेल म्हणून सांभाळून ठेवलेला, डेअरी मिल्क कॅडबरीचा कागद आणि एक मेडिकल प्रिस्क्रिप्शन ज्यामधलं नाव ना दिसत नाहीये, मुजत चाललंय बहुतेक. परवा तर ना तुझं ते फेवरेट पेन मिळालं. त्याने कविता का काय ते करत बसायचीस ना, तेव्हा नाही वाटलं कौतुक तुझ्या सहित तुझ्या कवितेचं. पण हल्ली ना तुझ्या कविता परत वाचतो. 1000दा वाचून झाल्या असतील. सगळ्या पाठ आहेत आणि मला. विचार ना एखादी कविता, बघ म्हणून दाखवतो की नाही न चुकता. विचार ना प्लीज. कशी वाटली कविता नक्की सांग.